कोकण बेबन प्रीमियर लीग ऑक्शन स्वरूपातील सिलेक्शन तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी केले गेले. अफजल कच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून सातत्य या स्पर्धेचं राहिलंय, चांगल्या स्पर्धेचं आयोजन राहिलंय, चांगले चमचमते चषक राहिलेत आणि सुसज्ज व्यासपीठ देखील पाहायला मिळतोय. कोकण बेबन प्रीमियर लीग KMPL सीझन नंबर 3 आपण पाहत आहे. दर्जेदार मॅच आणि या दर्जेदार मॅचची स्पर्धा देखील सेकंड सेमीफायनल. एक बाजूला असेल आयात 11 बनाम रत्नागिरी टायटन्स. चला स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती आहे, थोडस स्पीडअप घ्यावं लागेल. शाहरुख बेबन आपल्याला विनंती असणार आहे. दर्जेदार मॅच, दर्जेदार बॅटल, दुसरा सेमीफायनल आपला भेटी करता येतो. पहिला संघ IK 11चा संघ ज्यांनी थेट लेट आणि थेट देखील आपण पाहिलं तर फिनालेचं तिकीट गाठलंय. गुरु किल्ली आहे, दरवाजापर्यंत पोहोचले, दरवाजाची चावी हातामध्ये दिली आहे. परंतु चॅम्पियन ठरायचं असेल तर शेवटच्या मॅच मध्ये सेकंड सेमीफायनल मधील जो संघ येईल त्याच्यावरती देखील बात करावी लागणार आहे. परंतु सेकंड सेमीफायनल मध्ये कोणता संघ पुढच्या सत्रात जाणार, कोणता संघ आपली चावी घेऊन फिनाले मध्ये जाणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. दर्जेदार मॅच हा सामना देखील पाहण्याकरता खूप मजा येणार आहे. प्रेक्षक मायबाप देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये दर्दी आणि दर्दी प्रेक्षक गर्दी करताना आपल्याला मात्र पाहायला मिळतील. पुढे एकदा पण पाहिलं तर चांगला मॅच स्वरूपात देखील केली जाईल. पहिलाच षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बॅक, सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपण पाहत अफजल कच्ची फॅन्स क्लब आयोजित वर्ल्ड बेबन डे च्या निमित्ताने आयोजित केलेली कोकण बेबन प्रीमियर लीग अर्थात KMPL सीझन नंबर 3 तिसरं पर्व बैमानकर स्वरूप या ठिकाणी जोडले देखील गेले. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या चांगल्या स्पर्धेचं आयोजन अफजल कच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. सेकंड सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल पाहायला मिळतोय. आयात 11 बनाम रत्नागिरी टायटन्स दरम्यान टॉस देखील केला गेलाय. रत्नागिरी टायटन्स आणि आयात 11 मध्ये नाना टॉस कबाज देखील राहिलेत. आयात 11 संघ ज्यांनी टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि या प्रतिस्पर्धी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल बोबिन आणि शाहिद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक मध्ये डावखोर फलंदाज शाहिद, बॉलिंग ट्रॅक मध्ये शाहरुख. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू दीर्घाव चेंडूची सांगता मात्र केली, डॉट चेंडू येतोय. आता तर चांगली गोलंदाजी राहिली. आज सकाळचं सत्र देखील आपण पाहिलं, बक्षीस देखील लागले होते, कॅश प्राइज देखील शाहरुख बेबन यांच्याकरता लागले होते. या दर्जेदार खेळाडू राहिलेत. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. पहिलं षटक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे, पॉवर प्लेचं षटक. हो पहिला चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू आहे, फुल टोल वसूल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. थँक्यू सो मच. खणखणीत, दणदणीत, जणजणीत संध्याकाळच्या सत्रातील कडाकेदार फटका मात्र पाहायला मिळाला. बाजूचा फटका, 440चा झटका. शाहीदची मात्र बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सीमारक्षक चला आपण देखील चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवा, याचे देखील नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेच्या दरम्यान एक दर्जेदार लाडकं व्यक्तिमत्व आणि आता शिवसेनेचे एक धडाडीचं व्यक्तिमत्व, चिपळूण नगरीतील एक नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय आदरणीय गणेशजी आगरे साहेब, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. वेलकम सर, हार्दिक स्वागत. त्याचनंतर शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय जॉनजी बाडिक साहेब देखील दाखल आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. बाडिक साहेब, आगरे साहेब, आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे बेबन प्रीमियर लीग मध्ये आपण देखील स्थानापन्न व्हायचं. यस, वेलकम. अतिथी देव भव असे जो अतिथी आपल्या स्पर्धेच्या दरम्यान लाभत आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पैदलच्या दिशेने पुन्हा एकदा आणि पट्ट्यामध्ये फटका घ्यायचा प्रयत्न, बॅकफुटवर त्याला पंच केलाय. कबलच्या दिशेने बाग बेलकबा क्षेत्ररक्षक धाव लगावतो, एक धाव घेतली तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का? चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील पुरेपूर केला गेलाय, परंतु धाव स्वरूपामध्ये रोखू शकत नाहीयेत. तपापत्र घेतल्या गेले, 3 धावा या ठिकाणी धाव स्वरूपात घेतल्या देखील जाईल. संघाची स्थिती देखील आपण पाहतो, स्कोरबोर्ड मध्ये 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत.
आणि चांगली कामगिरी या ठिकाणी देखील आपण पाहतोय. 13 धाबा धावफलकावरती शाहिद या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याचनंतर त्यांच्या साथीला साथ देण्याकरता बुबिनला देखील आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक मध्ये आता मात्र बुबिनला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये थोडस पहिलं षटक थोडंसं आता महागडं साबित केलं जाईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. शाहरुख मेहबान बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो. वैयक्तिक कोट्यातून पहिलं संघाच्या माध्यमातून देखील पहिलं षटक हाताळण्याकरता जबाबदारीने दाखल देखील झालेत. चला स्पीडअप घ्या आपल्याला मिळेल ते थोडंसं फास्ट आपल्याला खेळावं लागणार आहे. सेकंड सेमी फायनल पाहताय. शाहरुख बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न, पुरेपूर वापर केला. थोडासा फिरवून खेळायचा प्रयत्न, फायनल लेगच्या दिशेने चेंडूला मात्र भिरकावलाय. अलॉंग दी कार्पेट, कट कट पट पट झटपट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळतं. फायनल लेगच्या दिशेने कट कट पट पट झटपट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका ठोठावल्यानंतर संघाची स्थिती देरसन आकडा 17 धाबांमध्ये धावून पोहोचलेले पाहायला मिळतोय. कचरा असेल का यावेळी मात्र हलक्यामध्ये पंच केला. पुश करण्याची भूमिका घेतली. पुश करो खुश रहो. एक धाव घेतली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. एका धाब्याची एका षटकाची समाप्ती आहे. थोडंसं महागडं षटक साबित ठरलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 18 धाबा धावफलकावरती असणार आहेत. थँक्यू. 18 धाबा धावफलकावरती मैत्रीपूर्ण गाणं देखील वाजलं गेलंय. आणि नेहमीच म्हटलं होतं की क्रिकेट हे भांडण काढण्याचं साधन नाहीये, हे क्रिकेट मैत्री मिळवण्याचं साधन आहे. आज खेळपट्टीवरती आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर क्रिकेट खेळत असतो. आणि विविध खेळाडू विविध प्रेक्षक मायबाप यांचा देखील आनंद त्यांची भेट देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नेहमी म्हटलं होतं की क्रिकेट हे मैत्रीचं साधन आहे. क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास आणि क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा मैत्रीचा सहवास. हा क्रिकेटचा खेळ ज्याच्यामध्ये एक डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून मैत्रीचं गाणं देखील वाजलं गेलंय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 18 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर आयान अकबानी मैदानाच्या आतमध्ये पत्र पाहायला मिळेल. 5ला मात्र सुरुवात. दुसरं षटक प्रगती पथावरती बोबिन. होलवर पुढचा फटका खेळा. ऑन साइडला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक कोणता नाही आहे. चेंडू मात्र वन बाउंस सीमेच्या दिशेने वळतोय. अप्रतिम खणखणीत तणतणीत चौकार. थँक्यू. अप्रतिम फटका. चौकार रेषी गुडफलकाला आकार. 22 धाबा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वागत केलं गेलंय. संध्याकाळचं सत्र सेमी फायनलचा मॅच. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये स्वागत केलंय. पुन्हा एकदा ताणून घेतलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकच्या मधून चेंडू निघून गेलाय. दिल मांगे मोर मिलेगा 4. चौकार. चार धाबांचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सुरेख कामगिरी मात्र केली जाते. फलंदाजी मार्क मध्ये दर्जेदार खेळ, दर्जेदार स्ट्रोक. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी गॅप शोधली जाते. गॅपच्या दिशेने फटके खेळले जातात. गॅप रुडली जाते. यावेळी देखील थोडस लेट कट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव जरूर घेतली गेली आहे. तेबे तळीसचे बनतात त्याबद्दल एक धाव घेतली आहे. गुणफलक उंचावण्याचं काम. 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील चांगला स्ट्रेटचा फटका, अलॉंग दी कार्पेटचा फटका, जो देखील वेगवान चेंडू सीबीच्या पार गेला. त्यानंतर एक धाव घेतली गेली. 27 धावा या ठिकाणी पत्र धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसरा षटक प्रगती पथापती बुबेन देखील आपण पाहिलं तर 5 चेंडू 14. त्यानंतर शाहिदला देखील पाहत आहे 4 चेंडू 13 धाबांवरती खेळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अयान अकबानी गुडबांड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. थोडस सुरुवात कठीण राहिली आहे, पण तो अजून देखील षटकातील 3 चेंडू आहेत ना हे महत्वपूर्ण असणार आहेत, ज्याच्यामध्ये देखील कामगिरी कशी राहते हे देखील पाहण्यासारखं आहे. मॅचला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हो सुरेख चेंडू आहे. टप्पापर्यंत थोडीशी उचाल होती. पंच केलाय.
एक धाव घेतली गेली. क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 7 त्या ठिकाणी दाखल झालेत. उचलून फेक करेपर्यंत एक धाव या ठिकाणी पात्र घेतली जाते. एका धाब्याने 28 धाबा स्कोर बोर्ड मध्ये धाबा बनवण्याचं काम या षटकामधील अजून 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूमध्ये 10 धाबा अद्यापर्यंत खर्च केले गेले. 2 चेंडू अजून देखील घेणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये कितपत धाबा घेतली जाईल. ऑन स्ट्राईक मध्ये बुबिन ज्याची बॅट देखील बोलते. 5 चेंडू 14 वरती घेत आहेत. सुरेख कामगिरी राहिली आहे. पेपन प्रीमियर लीग KMPL सीझन नंबर 3 तिसरं पर्व आपण पाहतोय दिमाकेदार पद्धतीने. हो सुरेख आहे. अप्रतिम चेंडू आहे. वेगवान चेंडू मात्र टाकला गेलाय. अस्त्रातील ब्रह्मास्त्राचा वापर क्षेपणास्त्र ज्या पद्धतीने सोडली जातात ना त्या पद्धतीचा हा चेंडू मात्र सोडला गेला होता. अय्यांच्या माध्यमातून वेगवान चेंडू मात्र टाकला गेलाय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू ट्रॅव्हल केलाय. निर्धाव चेंडूची सांगता गेली आहे. या स्पेल मधील शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली आहे. चपळाई दाखवली गेली तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली. षटक क्रमांक 2 संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती बिनबाद 29 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. म्हणजे या षटकामध्ये 11 धाबा त्या ठिकाणी खर्च केलेल्या पाहायला मिळतील. धावसंख्या देखील आपण पाहिले तर थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र जसं जवळ येणार तसे माध्यमात देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील. आजच्या सकाळच्या सत्रापासून देखील दिग्गज नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधील व्यावसायिक असतील ज्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाली. दिग्गज खेळाडू देखील आहेत ज्यांनी चिपळूण तालुका, रत्नागिरी जिल्हा, तब्बल संबंध महाराष्ट्रभर ज्यांची खेळी केली असे मोठमोठे खेळाडू देखील, स्टारकास्ट खेळाडू देखील आपण व्यासपीठावरती पाहिलं. त्यांचा देखील सन्मान या बाणाच्या स्पर्धेमध्ये केला जातोय. आणि या विशेष कौतुक नेहमी सातत्याने राहिलंय अफजल कच्ची फॅन्स क्लब. प्रत्येक खेळाडू असतील, प्रत्येक व्यवसायामधील, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील कोणताही व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झाला तर त्यांचं यथोचित 5 सन्मान या ठिकाणी मात्र केलं जातं. हे विशेष अफजल कच्ची फॅन्स क्लबच्या माध्यमातून राहिल्या. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. सुरेख स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेळ घेतला गेला झेल टिपण्याकरता, परंतु धाव इथे मात्र घेतली जाईल. 30 धाबा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अब्दुल आलेद. तिसरं स्पेल छोटा तीर, गावकरी गंभीर, मूर्ती लहान, कीर्तिमान करावी लागणार आहे. कारण सेमीफायनलचा मॅच खेळतोय. लीग मधून आपण बाहेर पडलोय. आता मात्र चर्चेला उदाहरण. आता मात्र इथं जिंकला तर थेट ग्रँड फायनल मध्ये ग्रँड एंट्री, नाहीतर इथे प्रवास आपल्याला बॅकपॅक करावी लागेल. सेमीफायनलचा मॅच दर्जेदार मॅच करूया. बरोची स्थिती आता मात्र असणार आहे. जिंकला तर गुरु किल्ली मात्र तुम्हाला थेट फिनालेचं तिकीट घेऊन येईल, यात मात्र शंका नाहीये. सेमीफायनलचा मॅच, सेकंड सेमीफायनल KMPL सीझन नंबर 3 तिसरं पर्व आपण पाहतोय. चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. कमी कालावधीमध्ये, कमी वेळामध्ये काय नियोजन केले गेले. सुसज्ज मैदान, सुसज्ज व्यासपीठ. हो यावेळी मात्र खराब चेंडू असेल, जास्त उंची गाठली गेली. चेंडू अपेत आहे. 9चा कॉल आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता वेध घेतला गेलाय. तू बाय डेंजर झोन मध्ये. इश्क आहे, रिस्क आहे, तो इश्क आहे. आणि इथं मात्र रिस्क घेतली गेली आहे. 2+1 3 धाबांची भर. 9चा कॉल या ठिकाणी येतोय. 2+1 3 धाबांची भर. बोनस स्वरूपामध्ये धाबा ऍड्स केल्या जातील. पहिल्यांद या ठिकाणी मात्र जास्तीत जास्त गोलंदाजाला करावी लागणार आहे, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा आल्यात. उघडा डोळे, पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. आणि या फ्री हिट वरती सुपर हिट येईल का? ऑन स्ट्राईक वरती शाहिदला आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. वेगवान चेंडू टाकलाय. लेग बॉलचा इशारा पंचच्या माध्यमातून येतोय. एक धाव खात्यामध्ये ऍड्स. 34 धाबा. फार महत्वाचे अनाउन्समेंट आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, या संघाचे कॅप्टन आहेत, संघ मालक आहेत, त्यांना विनंती आपण कुठेच जायचं नाही. या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये अगदी ती ट्रॉफी सर्व संघांना दिले जाणार आहेत, याचं भान ठेवायचं आहे. जेवढ्या संघाने सहभाग घेतलाय 6च्या 6 संघ मालक आणि कॅप्टन, आपण शेवटच्या बक्षीस वितरण कार्यक्रमापर्यंत थांबायचं आहे. प्रत्येकांना मोठी ट्रॉफी आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. नक्कीच सिद्दीक भाई यांच्या माध्यमातून देखील एक चांगले अनाउन्समेंट केले गेले आणि हेच कौतुक राहिलं. तिसरं पर्व देखील आपण सातत्याने पाहतोय. सर्व संघांना या ठिकाणी सन्मान घेतो. तिथं संघ बालकांचा सन्मान देखील या ठिकाणी अफजल कच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. हे तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वात मी म्हटलं की या स्पर्धेचं नियोजन असंच केलं जात नाहीये. प्रत्येकाला मान, प्रत्येकाला सन्मान या मानाच्या स्पर्धे मात्र पाहायला मिळतो.
KMPL कोकण बेबन प्रीमियर लीग आपण पाहतोय. 5च्या दिशेने बोलतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजाने मात्र इथे फलंदाजाला अडकवून ठेवलाय, पकडून ठेवलाय. धाबापत्र हात खोलण्याची संधी दिली जात नाही. 35 धाबा धावपल कबड्डी पत्र पाहायला मिळत आहेत. चांगल्या पैकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पत्र केला जातोय. तिसरं षटक प्रगती पथावरती अब्दुल यांचं स्पेल अद्यापर्यंत पाहिलं तर थोडंसं एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील दिल्यात, परंतु त्यानंतर कमबॅक केला गेला. क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं जातं की वेलकम आणि कमबॅक या दोन शब्दांना खूप महत्व आहे. त्यातील वेलकम फलंदाजाने केलं, चौकार ठोठावले. त्यानंतर पाहिलं तर इथे कमबॅक करण्याचा मूड बनवला. आता मात्र बोटा फटका आहे. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक आहे. शेड्यूल मात्र पाठवलाय. मस्तकला दस्तक देणारा फटका. गोईंग 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 गॉन आउट ऑफ दी पार षटकार. थँक्यू. अप्रतिम फटका. दचाकत बरा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. फटक्यात आहे वजन. बैतील दबा अर्धा डझन 6 धाबांची भर केली गेली आहे. शाहिदचं देखील कौतुक आहे. काय खेळतोय. 9 चेंडूंवरती 22 धाबांवरती खेळताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज बेधुंदपणे खेळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा चेंडू. ओ हो हो हो, यावेळी देखील मोठा फटका. आकाशाला गवस निघतलाय. आदिलने केली नाहीये कोणती चूक. पुन्हा एकदा झेल टिपलाय. खेळ संपवलाय. शाहिद विंदानी बॅक टू दी डगआउट. थँक्यू सोबत जोरदार स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील आपण पाहतोय. अब्दुल कची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आयोजन. तिसरं पर्व आपण पाहता आणि या तिसऱ्या पर्वामध्ये देखील जशी गर्दी प्रेक्षकांची देखील जे क्रिकेटचे चाहते आहेत, ज्यांनी जुना काळ क्रिकेट करता दिलाय, असे देखील जुने जाणते खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्याच नंतर जे पराभूत झालेले संघ ते देखील आनंद घेणार आहेत, कारण मानाची स्पर्धा आहे. आपला बेबन सोपाजोची स्पर्धा, जी स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो अब्दुल कची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. आणि आजचा दिवस देखील खूप महत्वाचा आहे. वर्ल्ड बेबन डेचा दिवस आहे आणि याच दिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन चांगल्या पैकी केले गेले. वन डे फिनिश मॅचचं आयोजन, एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. चमचमते चषक जे अजून देखील चमकत आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चमकून 365 दिवस या चषकांची चर्चा देखील राहणार आहे. येस सुदीक भाई, नक्कीच या स्पर्धेच्या दरम्यान मोठमोठ्या मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि असं देखील लाडक्या व्यक्तिमत्व देखील लियाकत भाई शाह यांना देखील आपण पाहतो. एक चांगल्या व्यक्तिमत्व, एक चांगलं धडाडीचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सर वेलकम, आपलं देखील मनापासून स्वागत. आपण देखील सन्मानपूर्वक स्थानापन्न पाहिजे. प्रत्येक मान्यवर आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पाहायला मिळतील. पुढे एकदा आपण थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता अगदी या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर एक धडाडीचं नेतृत्व, समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्यांचं नाव आदरणीय घेतलं जातं ते सन्मान्य आदरणीय आपण पाहिलं तर चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य आदरणीय लियाकतभाई शाह साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं. लियाकतभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं आणि त्याचबरोबर अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं. मेमन कोकण मेमन प्रीमियर लीग 2026च्या वतीनं त्यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती पार पाडला जातो. लियाकतभाई शाह साहेबांचं सन्मान, स्वागत, प्रेमाचे शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं प्रतीक, या स्पर्धेचं आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह दिलं जातोय. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. थँक्यू सो मच. नक्कीच घेतो तिथं बाल सन्मान केले मात्र मान्यवरांचं केलं जातं. थँक्यू सो मच लियाकतजी शाह, आपण देखील वेलकम. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात, आपलं देखील स्वागत. आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बोलतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. KMPL कोकण बेमन प्रीमियर लीग 2026 सीझन नंबर 3 आपण पाहताय. तिसरं पर्व नवीन पॅटर्न्स देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं तर कादर यांना आपण पाहतोय. चांगल्यापैकी खेळ राहिलाय. सकाळच्या 17 दुपारच्या 17 ज्यांनी अर्धशतक झळकावलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील राहिलाय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कादरचे बेबन यांना आपण पाहतोय. डावकुरा फलंदाज आहेत आणि चांगला खेळ करण्याकरता दाखल. बॉलिंग ट्रॅक मध्ये देखील त्याच पद्धतीने या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता सन्मान्य आदरणीय
या व्यासपीठावरती जॉन महाडिक साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. अफजलभाई कच्ची साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण जॉन महाडिक साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्मान्य आदरणीय जॉन महाडिक साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जॉन महाडिक साहेब या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता, या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता, या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य आदरणीय गणेशजी आगरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आणि या व्यासपीठावरती पार पडला जातोय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अफजल कच्चे फॅन क्लबच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि त्याचबरोबर जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर 54 धप्पा धावपलकावरती पत्र पाहायला भेटतील. ताबापत्र बनतात दत्तापत्र नवीन बॅटर्स देखील आपण पाहिलं तर स्वतः आयकॉन प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 चेंडूवरती आले. 2 चेंडूवरती काय खेळी केली गेली. 12 धब्बा सुलक्षित 2 खणखणीत दणदणीत षटकार ठोठावले जातात. एक बाजूला पाहिलं ना तर एक्सपिरियन्स कॅम्पर बॅटिंग लाईट अप वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एक बाजूला उगवता सितारा आहे, नवोदित सितारा आहे. परंतु त्याला देखील आत्मविश्वासाने खेळावं लागणार आहे, कारण हीच खरी वेळ आहे जेव्हा एखादा गुणवंत खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू आपल्या समोर असतो तेव्हा तुम्ही चमक कशी दाखवताय, तेव्हा तुम्ही तुमचं कला कशी दाखवताय हे मात्र तितकंच मायने राखलं जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुढे एकदा आपण पाहतो रियान. हो, इथे देखील थोडंसं पाहिलं तर वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. बस्टर एक्स्ट्रा दाखल आहे. इफ युअर बॅड आय एम युअर बॅड. खराब चेंडू टाकला गेला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये धाबापत्र ऍड केले जातील. तिसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहिलं तर छोटा तीर घावकरी गंभीर रियानला संधी दिली. संधीचं सोडं करण्याकरता रियान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. संधी उपलब्ध रियानने करून दिली आहे. जेल टिपण्याचं काम अरमानने केलंय. मॅच मध्ये पलटवार आहे. वारांवरती वार, हल्ल्यावरती प्रतिहल्ला करणाऱ्या फलंदाजाला केलाय डगआउट मध्ये रस्ता खुला. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता सन्मान्य आदरणीय सुरेश शेठ पिसे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय सुरेशजी पिसे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा अफजलभाई कच्ची साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आदरणीय सुरेशजी पिसे साहेब यांचं स्वागत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान. या स्पर्धेचं ब्रीद वाक्य अतिथी देव भव. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं हे आमचं अव्वल्य कर्तव्य आहे. वर्ल्ड मेमन डे च्या निमित्तानं प्रायोजित केलेले अफजल कच्चे फॅन क्लब आणि अब्दुल कादर स्पोर्ट यांच्या वतीने आयोजित केलेलं हे महासंग्राम आणि त्याच्या निमित्तानं सुरेशजी पिसे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केलं जातोय. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. थँक्यू सो मच. संघाची स्थिती देखील आपण पाहतो 57 धाबा या ठिकाणी पत्र धावपलकामध्ये पाहायला भेटतील. तिसरं षटक प्रगती पथावरती रियानला जबाबदारी या ठिकाणी पत्र दिलं गेलंय. चौथं षटक प्रगती पथावरती पत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. संघाची स्थिती देखील आपण पाहिलं तर 57 धाबा धावपलकावरती येतो. चांगल्यापैकी गोलंदाजी करण्याकरता सज्ज देखील झालेला पाहायला भेटतोय. थोडंसं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जरूर आली आहे, षटकार देखील आलेत, पण ही संधी आहे एक चांगली चमक दाखवण्याकरता. डब्बीनं अफाकला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका, देखना स्ट्रोक आहे, डचाकत बरा स्ट्रोक आहे. चेंडूला मात्र पाठवलाय आकाशाला गगन झेप घेत गगनचुंबी षटकार 6 धावे करता. थँक्यू. पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने होतो. षटक क्रमांक 4 संपुष्ट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गारद 63 धावा या ठिकाणी मात्र धावपलकावरती उभ्या केल्या गेल्यात. पहिल्या सेमीफायनल मध्ये 99 धावा जिशानने जी जान लावली आणि चांगली खेळी केलेली पाहायला मिळते. आज ते देखील मॅचचा आनंद नक्की घेत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 63 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. 5वं षटक बॉलिंग ट्रॅकवरती कोणाच्या माध्यमातून जबाबदारी दिली जाणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. दर्जेदार मॅच, दर्जेदार बॅटल देखील आपण पाहतो. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, वर्ल्ड पेमेंट डे
त्याच निमित्ताने या स्पर्धेच्या या शुभ दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन अफजल कच्ची फॅन्स क्लब आणि आता एक मोठं नाव आहे या चिपळूण तालुक्यामध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील अफजल कच्ची फॅन्स क्लब जे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असतं, ज्याचं तरुण पिढीला खांद्याला खांदा देण्याचं कार्य असो, क्रिकेट करता जोपासणं, क्रिकेटचा खेळ जोपासणं असो, प्रत्येक युवा पिढीला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम अफजल कच्ची फॅन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन कोकण मेमन प्रीमियर लीग अर्थात KMPL सीझन नंबर 3 तिसरं पर्व आपण पाहत आहे. तिसऱ्या पर्वामध्ये देखील सरपंच सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सेमीफायनल सेकंड आपण पाहतोय, पहिला इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5वा षटक बॉलिंग ट्रॅक वरती शाहरुख हो पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत याच सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत केलंय षटकारनिशी आर पार षटकार. अभी तो शाम है रात भर जाम से जाम फिराएगा थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती मात्र शाहरुख यांच्या स्पेलवरती खणखणीत दणदणीत झणझणीत षटका ठोठावण्याचं काम बुबीनच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. बुबीन आहे तो मुमकिन आहे. या मॅच मध्ये पलट बदलण्याचा प्रयत्न मात्र निश्चित केला जाईल. यावेळी देखील सुरेख चेंडू आहे. इथे देखील गोलंदाज देखील सांगतायत हम भी कुछ कम नाही. या मॅच मध्ये सेमीफायनल आम्ही असंच नाही आलोय, आम्ही देखील कष्ट केलेत, आम्ही देखील मेहनत घेतली आहे. इथे मात्र पलटवार दिला गेलाय. टॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. शाहरुख यांना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती देखील दाखल आहेत, स्वतः आयकॉन देखील आहेत आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. यावेळी देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. टप्पा पाण्याचा थोडासा टच झालेला पाहायला मिळाला. वळण घेतला जातोय. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन देखील मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आहे. दीर्घाव चेंडूची सांगताय डॉट चेंडू होते. दबाव पाण्याचं काम आता मात्र केलं जातोय. पहिल्या चेंडूवरती सूर गबसला होता, पहिल्या चेंडूवरती ताणून मारला होता, परंतु आता काय गोलंदाजी आहे. थँक्यू धारदार सो मच. गोलंदाजी या केली जाते. स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता या स्पर्धेचं अगदी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांची पावलं आता या ठिकाणी वळलेली आहे, कोकणातलं वाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं, अगदी राजकारणामध्ये माजी आमदार म्हणून त्यांची ओळख देखील आहे. मेमन समाजावरती त्यांचं प्रेम देखील आहे आणि सातत्यानं कुठलाही कार्यक्रम असेल त्यांचं आवर्जून भेट असते. ते सन्मान्य आदरणीय आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माजी आमदार रमेशभाई कदम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अफजल कच्चे फॅन क्लबच्या वतीनं, अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं आणि त्याचबरोबर वर्ल्ड मेमन डेच्या निमित्तानं प्रायोजित केलेली मानाची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व राजकारणामध्ये त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी राजकारण समाजकारण केलेलं आहे. आणि अनेकांना आपण पाहिलं तर प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व, अनेकांना सहकार्य करणारं व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचं निश्चित लाडकं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माजी आमदार रमेशभाई कदम साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. भाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी मेमन समाजावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे, अनेकांवरती प्रेम राहिलेलं आहे. आज या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, अफजलभाई कच्ची फॅन क्लब पाहण्याकरता आज रमेशभाई कदम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील आहे. देखील जो बुटपुट्या पांडवचं देखील येतो तिथं बांध सर्पा देखील थोड्याच वेळामध्ये पाहायला देखील मिळेल. आणि एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा राजकीय विभाग असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ज्याच्यामध्ये नेहमीच एक मोठा हातखंडा राहतो. आता रमेशभाई कदम साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत पैठणच्या दिशेने वळतोय. चांगला एक स्ट्रोक देखील खेळाय, चौकार येतोय. 4 धाब्याशी गुणफलकाला आकार देखील लगावला गेलाय. 75 धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये अद्याप स्थिर आहे. पहिला सेमीफायनल ज्याच्यामध्ये देखील 99 धाबा बनवल्या गेल्या, 100 धाबांचं आव्हान ठेवलं गेलं, ज्याच्यामध्ये चांगली चमक दाखवली गेली. जिशानच्या माध्यमातून जी जान लावली गेली, 99 धाबा उभ्या केल्या गेल्या. या मॅच मध्ये देखील तसंच काहीसं चित्र येईल का, पोटाफटका येईल का? जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बुब्बू नाही तोपर्यंत बोटे फटके येतील यात मात्र शंका नाहीये. यावेळी देखील थोडासा फायनल लेगचा विचार केलाय. शप्पल झाले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाक बेलका बाक, तोपर्यंत चेंडू निघून जाईल. कट कट पट पट झटपट बाउंडलाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. षटक क्रमांक 5 देखील संपुष्ट होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 79 धाबा, 2 गडी गारद केले गेले.
कादर बेबर मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु तहेलका बचावणारे अजून देखील या संघामध्ये आमच्या खेळाडू आहेत हे मात्र सिद्ध केलं जात आहे. 79 धाबा धावपालकावरती आहेत. पहिल्या सेमीफायनल मध्ये 100चं टार्गेट होतं. याच सेमीफायनल मध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये किती धाबांचं टार्गेट दिले जाणार, किती धाबांचं मिशन दिलं जाणार, आव्हान दिलं जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 79 धाबा धावपालकावरती आहेत. शेपटचं षटक हाताळत करता बॉलिंग ट्रॅक वरती अब्दुल अजीज मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील. अब्दुल अजीज चांगला एक गोलंदाज देखील आहे, चांगला गेम देखील राहिलाय. आजच्या सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ देखील केलाय. वेगवान चेंडू आहे त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय. चेंडूला मात्र पाठवलाय लांब 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 बांधा बाहेर बाबरा बार स्वीपार एका पार षटकार 6 धावे करता. थँक्यू सो मच. पाटील आला की नाही माहित नाहीये, परंतु षटकार आलाय आणि मारलाय कोणी, अफाकच्या बॅट मधून ताणून मारलेला षटकार पाहायला मिळतोय. 3 चेंडू 14 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हो यावी मात्र पलटवार आहे. एक तरी तो एक मेरी तू शेर आहे ना बाय, तो मै बी सव्वा शेर आहे. पलटवार पहिला, पुन्हा एकदा झटका या ठिकाणी, तिसरा झटका या ठिकाणी दिला जातोय. थँक्यू सो मच जॉम. झापूक झुपूकचं गाणं वाजलं, झापूक झुपूक षटकार देखील पाहिलेत आणि आता विकेट देखील आले. चांगल्या बेचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पुन्हा केला, पाबलांचा वापर केला, फुटवर्कला नेटवर्क नाही आला, परंतु नेटवर्क कोणाला आलाय या गोलंदाजाला आता मात्र आलेला पाहायला मिळेल. सुरक बसलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं, त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती, ती कमबॅक देखील अब्दुल्लांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कैफ कादर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल. फिरून घ्यायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगचा पिचर टेबल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केलाय आणि आता क्षेत्ररक्षक देखील चांगल्या पैकी केले गेले. एक धाव घेतले, एका धाव्यावरती समाधान या ठिकाणी पत्र बांधलं गेलं. स्ट्राईक मध्ये आणलं गेलंय. अर्थात 16 चेंडू 34 धावांवरती खेळताना आपण बुबिनला देखील पाहतोय. एक दर्जेदार खेळाडू राहिलेत. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत आपण उभं राहताना पाहायला मिळतोय. थोडंसं स्ट्रगल केलं गेलंय. म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई ईमान नहीं होता, जब तक पडे ना हथोडे के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला घाव सोसावे लागणार आहेत, मेहनत घ्यायची आहे, कारण या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली तरच पुढे जाणार आहात. सेमीफायनलचा मॅच आहे, सेकंड सेमीफायनल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. सुरेख चेंडू आहे, अप्रतिम फटका देखील मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. बोबिनच्या माध्यमातून एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेकरता वेध दाखवलाय. डेंजर झोन मध्ये धाव घेतली जाते आणि इथे मात्र काय घडणार काय बिघडणार हे पत्र ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून जारी राहणार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे केला जातोय. चोटी धाव मराठीमध्ये म्हटलं तर की चोटी धाव घेण्याने ती धाव देखील घेतली गेली. महत्वाचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. KMPLचा थरार आपण पाहताय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. अफजल कच्ची प्रस्तुत एक दर्जेदार स्पर्धा, एक दिवसीय वन डे फिनिशवाला मॅच वर्ल्ड बेमंडेच्या माध्यमातून कोकण बेमन प्रीमियर लीग आपण पाहताय. KMPL सीझन नंबर 3 धाबापत्र घेतले गेले. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल. यावेळी मात्र हलक्या पद्धतीने कट केला. बॅटचा किनारा पाक मेल का पाक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेकरता रिस्क घेतली गेली आहे. रिस्क आहे तो इश्क आहे, इश्क घेतली गेली आहे. गोलंदाजाने चूक केली आहे, पुन्हा थ्रो केला गेलाय, उभा थ्रो झालाय. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेकरता देखील पतन केलं गेलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा मात्र आलेत. धाव संख्या आता मात्र पोहोचली. 92 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. मोठा फटका येईल का? मोठा फटका आला तर पहिल्याच सेमीफायनल मध्ये 99 धावा बनल्या होत्या. आता षटकार आला तर 98 धावा बनतील. त्यावेळी कुठेतरी सेकंड सेमीफायनल मध्ये देखील धावा बनल्यात. चांगली स्पर्धा आहे, बाणाची स्पर्धा आहे. 6 संघातून हे पुढे आलेले संघ आपण पाहताय. दर्जेदार लढत, दर्जेदार पॅटल. शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू येणं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुढे एकदा सज्ज. बोबिन हो यावेळी देखील थोडासा बॅकफूट मध्ये गेले होते, पंच केलाय, हलक्या पद्धतीने पंच केलाय. एक धाव घेतली, चपाळी दाखवली जाते. दुसऱ्या धावेकरता वेद 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 या ठिकाणी काय घडतोय काय बिघडतोय, पंचाने देखील तिथं तटस्थ आहेत. तटपंच्या दिशेने आपण कॅमेरा बँकच्या दिशेने वळतोय आणि या महत्वाचं रेड आहे आपल्यापर्यंत काय येतोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. स्पोर्ट्स स्ट्रीम लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, चांगल्यापैकी त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे.
जे प्रेक्षक मायबाप ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील स्वागत आहे आणि त्यांना देखील एक विनंती असणार आहे, आपला जो चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरून बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला नेहमीच प्रत्येक हप्त्याबद्दल प्रत्येक दिवसाबद्दल सांस्कृतिक कार्यक्रम खेळाचे कार्यक्रम देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्ट्रीमच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील केले जातात. महत्त्वाचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल आणि रनआउट असेल म्हणजे एक धाव या ठिकाणी मात्र जरूर घेतली जाते. एक धाव या ठिकाणी मात्र जरूर घेतली गेली. थोडंसं पंचांना पाणी जाईल, आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल. शॉट जसं एक धाव या ठिकाणी मात्र जरूर घेतली गेले. विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 93 धावा धावफलकावरती उभे केले. 30 चेंडूचा खेळ, 36 चेंडूचा खेळ, 36 चेंडूमध्ये 94 धावा या ठिकाणी मात्र बनवायचे आहेत. ज्याच स्पर्धेच्या दरम्यान देखील आपण पाहिलं तर चांगल्यापैकी खेळ राहिला आणि मुबीन ज्याची बॅट बोलले 18 चेंडूंमध्ये 38 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर शाहिद आपण पाहिलं तर शाहिद यांच्या बॅटमधून देखील 10 चेंडूंमध्ये 23 धावा आपण पाहतोय. त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये कादर देखील आले, ज्यांनी तहेलका बचावला होता. या दुपारच्या सत्रामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडू 12 धावा बनवल्या गेल्या. त्यानंतर विकेटचं पतन, त्यानंतर अफाकने देखील चांगली कामगिरी केली. 4 चेंडूमध्ये 14 धावा. पुढे एकदा कादर आले, आपल्या संघाला साथ देण्याकरता दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून देखील धावा बनवल्या गेल्या. सबर देखील आपण पाहतोय. त्यानंतर आयात 11 बॉलिंग ट्रॅक कसा राहिला, शाहरुख खान यांच्या माध्यमातून, शाहरुख बेबन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला आणि त्यांच्या माध्यमातून देखील विकेटचं पतन नाहीये, परंतु धाबा जास्त देखील 34 धाबा धावफलकावरती त्यांच्या माध्यमातून खर्च झाल्या. आयान बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले, 1 स्पेल हाताळलं, 11 धाबा खर्ची. त्यानंतर अब्दुल ज्यांच्या माध्यमातून देखील 2 षटक हाताळले गेले, 26 धाबा खर्ची गेल्या, 2 विकेटचं पतन आणि त्यानंतर रियान चांगला स्पेल हाताळण्याचा प्रयत्न केला. बहागड थोडंसं साबित ठरलं, 1 गडी गाळत गेला. 22 धाबा धावफलकावरती त्यांच्या माध्यमातून खर्च केला गेला. आणि पहिला पडाव आपण पाहिला, फर्स्ट इनिंगचा खेळ पाहिला. सेकंड इनिंग मध्ये देखील एक दमदार आवाज आपल्या भेटी करता नक्कीच येणार आहे. तोपर्यंत बई थांबतो. सिद्दीकभाई बेबन पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये आपल्याला जोडले देखील जातील. बई थांबतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा KMPL सीझन नंबर 4. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. 94 धावांचा आव्हान या मॅच मध्ये सेट करण्यात आलेला आहे. सलामीची जोडी आयात 11 हरणे या संघाची सलामीची जोडी दाखल झालेली आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर ज्यांना चिपळूण तालुक्यामध्ये जनताचा राजा म्हणून राजकारणामध्ये ओळख देण्यात आलेली आहे, माजी आमदार रमेशभाई कदम साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती रत्नागिरीचा गोलंदाज कादर, गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग शाहरुख आहे. 94 धावांचा पाठलाग. पहिल्या बॉल वरती मागे खेळलेत, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स के षटकार ते देखील पाहणार आहोत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉल वरती त्यांना आक्रमण केलं. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6. थँक्यू सो मच. 94 धाबांचं पाठलाग करायचं. पहिल्या बॉल वरती षटकार कादर मेमन, रत्नागिरीचा गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात षटकार ठोकला. शाहरुखने इरादे स्पष्ट केले. 94 धाबांचं पाठलाग
और बिल्कुल वो पहली गेंद के ऊपर छक्का लगाया गया। इस ओवर की अगली गेंद हाफ ट्रैकर गेंद थी, बिल्कुल वो स्लो ओवर करने की कोशिश, लाइन से बढ़ के पहली गेंद के ऊपर वो छक्का लगाया गया, दूसरी गेंद के ऊपर वो वाइट बॉल का इशारा। स्कोर फिलहाल 7 पर पहुंच गया बगैर किसी नुकसान के। आयत 11 बनाम रत्नागिरी टाइटंस के बीच के वो दूसरा सेमीफाइनल। हमारे मेहमानों का स्वागत है, दर्शकों का भी स्वागत है। भारी तादाद में दर्शक मैंडेटरी पावर प्ले का ओवर चल रहा है, रत्नागिरी के कादर गेंदबाजी कर रहे गए रत्नागिरी टाइटंस के लिए। इस ओवर की अगली गेंद आगे की तरफ गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, ड्राइव किया, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ चली गई। फील्डर जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक एक सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर का डब जाकर 2 गेंदों का खेल समाप्त हुआ। 8 रन बगैर किसी नुकसान के 94 का टारगेट इस मुकाबले में रत्नागिरी टाइटंस, इन्होंने बहुत बड़ी रन संख्या बनाई। 2026 का यह सेमीफाइनल तीसरा संस्करण। अब्दुल अजीज स्ट्राइकर इन पर प्रारंभिक बल्लेबाज। इस मरतबा घूमकर खेलना चाहते थे, बैट का फ्लो तो ऑन साइड की तरफ था, लेग स्टंप के बाहर चले गए, लाइन से बट के व्हाइट बॉल का इशारा। लाइन से बटकोगे तो पड़ेगे फटके, अंदर आने की जरूरत है। यह लेग स्टंप पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं मिस्टर एक्सा के साथ। स्कोर कट 9 पर पहुंच गया। कादर महंगे साबित हुए, पहली गेंद के ऊपर वो छक्का, उसके बाद वो सिंगल भी लिया गया और 2 वाइड बॉल। 2 गेंदों के बाद 9 रन, पहली भी फील्ड। 94 का टारगेट, उड़ा आसमान की तरफ, ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर गए और ले लिया कैच। ऑन साइड पर खेला था बल्लेबाज अब्दुल अजीज, बैक टू पवेलियन शिकार हुआ। कादर ने बहुत बड़ी शिकार किया। अब्दुल अजीज ये बैक टू पवेलियन चले गए 9 पर। आयत 11 हरने को वो पहला झटका। आइए डीजे मास्टर। थैंक यू सो मच। अब्दुल अजीज बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, उसके अंदर मिड विकेट बाउंड्री लाइन पर बहुत ही अच्छा कैच, ब्यूटीफुल कैच, शानदार कैच पकड़ा गया। मिड विकेट बाउंड्री लाइन पर वो फील्डर थे, उन्होंने कैच पकड़ा। बल्लेबाज अब्दुल अजीज आउट फॉर डक, निराश है, डकआउट के अंदर चले गए। 9 रनों पर वो पहला झटका। आयत 11 हारने को लगा। फील्डिंग एक खिलाड़ी, फ्लैंक स्लिप एक खिलाड़ी गली, पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड पर एक खिलाड़ी, ऑन साइड पर शॉट स्क्वायर लेग और ऑन साइड पर शॉट फाइटिंग का खिलाड़ी अंदर गए। 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। 9 रन 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस है, ऑन साइड पर खेल दिया, नॉक ऑन पर फील्डर गए, मीरान पीछा कर रहे हैं, नहीं रोक पाएंगे। 1-2 का 4, ये लगा 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 लगा, ये शानदार 4, 4। शुक्रिया मुजम्मिल का वार, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेगी रन 4 तो बेड़ा होगा पार। कड़क शॉट, मुजम्मिल ने इरादे स्पष्ट किए, इन्होंने कहा वादे नहीं, इरादे लेकर आए मैदान, किसी का भी वो धमाका करना जानते। 13 रन 1 विकेट के नुकसान पर 54 रनों का लक्ष्य। कादर गेंदबाजी कर रहे हैं। सब डिलीवरी, टप्पा खाने के बाद नीचे की तरफ रही है, बल्ला हवा में घूमा, दिल झूमा, मुकद्दर रूठा। बल्ला जब जब हवा में घूमा है तब दिल टूटा गए। पहले ओवर की कहानी बिल्कुल वो इंटरेस्टिंग कहानी रही। पहले ओवर में विकेट भी मिला, आक्रमण भी हुआ, चौके छक्के भी लगाए गए। 13 रन। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर मारे बल्ले का इस्तेमाल हुआ, ऑन साइड पर खेलना चाहते, व्हाइट बॉल का इशारा, कहानी में ट्विस्ट। हमारे ऑफिशियल अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं, मैदान पर बहुत कुछ हो रहा है। राकेश मुरे साहब बिल्कुल वो व्हाइट बॉल का इशारा मिस्टर एक्स्ट्रा के साथ। स्कोर 14 पर पहुंच गया। शाहिद मुस्तफा कच्ची इनकी तरफ से मुजम्मिल अकबानी के लिए लगातार 3 सिक्सर के लिए वो 500 के नाम। इनामिना शॉन 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा के 94 का टारगेट। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए कादर तैयार, राइट अप ओवर द विकेट, ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का ताल्लुक उतना अच्छा नहीं, बाद सिंगल लिया गया और सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतोष भी मानने बने गए। दोनों बल्लेबाजों ने समाधान माना। एक सिंगल के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ। 15 लॉस ऑफ 1। आयत 11 94 का पीछा कर रहे हैं। आगाज अच्छा होगा
तो वो अंजाम अच्छा होने बना गया है। नदी को बहने के लिए जलने की जरूरत है, अच्छे मैच को जिताने के लिए वो अच्छे स्टार्ट की जरूरत है। कई मजा ये बने रहिए। कोकण मेमन प्रीमियर लीग 2026 पिक्चर के सुपर हिट तीसरा संस्करण, ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए। चलिए सभी खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। आइए डीजे मास्टर एक गाने के साथ वापस आएंगे। थँक्यू सो मच. त्याच दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता वसीम हबीब मेमन साहेबांचं आगमन झालेलं आहे. वसीम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वसीम हबीब मेमन साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं वर्ल्ड मेमन डेच्या निमित्तानं अफजल कच्चे फॅन क्लबच्या वतीनं मेमन वर्ल्ड कोकण मेमन प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडूला खेळायचं होतं. बॉन्डी बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरता मुबीन पारेख गोलंदाजी मार्कवरती धावल करते. धावा 16 धावा एकेड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी टायटन संघाच्या माध्यमातून अनुभवी गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पर मुबीन पारेख, शाहरुख मेमन ऑन स्ट्राईक. अकोटाबद्दल चेंडू होता ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि आता त्यानं म्हटलंय होय काय नाही काय, हाय काय नाही काय, षटकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. अकोटाबद्दल चेंडू त्याला पुल केलाय, सक्सेसफुल झालाय षटकार. थँक्यू सो मच. थोडस मागे ठेवलेलं चेंडू होता, अकुटपचा चेंडू होता, त्याला पुल केला, पुल सक्सेसफुल झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. मुबीन पारेखचं स्वागत झालंय. पॉवर प्लेचं षटक. चेंडू चांगला पुढे टाकला, ऑन साईडला खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक वरती दस्तक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिले षटकार, त्याच्यानंतर चौकार. बॅट्समॅननं दाखवली हुकमत, गोलंदाजाची झाली धुमत. चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. अकुटपचा चेंडू, त्याच्यावरती पहिले षटकार, त्याच्यानंतर चौकार. 26 धावा धावफलकावरती शाहरुख मेमन बॅकफुटवर गेलेत. ऑन साईडला लॉंग ऑन. याही वेळेला चेंडू चांगला होता, फटका चांगला आहे. माणसाने समुद्र खवळलेला, समुद्राचा उसळलेला लाटांचा, शांत बसलेला माणसाचा नाद करायचा नाही. नाद खुला बॅटिंग, चेंडू सीमा पार, षटकार. शाहरुख जबरदस्त बॅटिंग करतोय. शाहरुख चांगली बॅटिंग करतोय. तो आलाय, तो मारतोय, त्यानं षटकार ठोकलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग तो मैदानामध्ये करतोय. मुबीन पारेखचं स्वागत केलं. म्हणूनच असलम काका म्हटलं जात आहे, खवळलेला समुद्राचा, उसळलेला लाटांचा, शांत बसलेला माणसाचा नाद करायचा नाही. नाद खुला बॅटिंग त्याने केलेली आहे. हा चेंडू चांगला होता, आतमध्ये येणारा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं तर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. या पायावरती चेंडू लागलाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार मिळाला. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आहे. एक गडी बाद झालेला आहे. मुझम्मिल अकबानी स्ट्रायकर रेडवरती आहे. नॉन स्ट्रायकरला शाहरुख मेमन 94 धावांचं पाठलाग. पुढचा बॉल मुबीन पारेख ऑन साईडला घ्यायचा आहे. आडव्या बॅटचा वापर आहे. मागचा पाय डाऊन गेलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बॉल आणि बॅट मधली जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळते. बॉल आणि बॅट मधला धुंद तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 षटकांमध्ये 94 धावांचा पाठलाग, 33 धावा पॉवर प्ले मध्ये बनवल्यात. आयात 11 हरणे संघानं रत्नागिरी टायटनच्या विरोधात. एक छोटस ब्रेक घेऊया, एक गाणं घेऊया. गाणं पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. थैंक यू सो मच. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. दूसरा सेमीफाइनल कोकण मेमन प्रीमियर लीग, अब्दुल कादिर स्पोर्ट्स, अब्दुल कच्ची फैन क्लब
ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट, ऑक्शन से सिलेक्शन, बहुत मजा आएगा। बैटल बहुत अच्छा है। ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से। 33 रन, आयात 1133, लॉस ऑफ 1। शाहरुख मेमन का इंजन करे हुए, इनका बदला बोल रहा है कादर रत्नागिरी के खिलाड़ी है गेंदबाजी करने के लिए तीसरे ओवर में। राउंड द विकेट, और अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। मैदान पर तालियां बज रही है कादर के लिए। कादर को पता है हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते। ऐसा आने में दोस्तों यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। 70 क्लाइंट के साथ वो यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर। इस ओवर की अगली गेंद शायद लेग स्टंप के बाहर चले गए। इस मरतबा लाइन से बच के व्हाइट बॉल का इशारा आएगा। हमारे ऑफिशियल अंपायर राकेश मोरे को एक्सरसाइज करने का मौका मिला। स्कोर 34 पर पहुंच गया। 34 रन, अभी भी 60 रनों की जरूरत है। 24 गेंदों का 23 गेंदों का किल बचा बाग। आयात 11 के लिए शाहरुख मेमन अच्छी बल्लेबाजी करे, चिपलून के खिलाड़ी है, अरफन बोला खिलाड़ी है। आगे की तरफ गेंद बैट और बैट पर लगने के बाद गेंद सामने की तरफ आई। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पहले बल्ले को लगी, उसके बाद पैरों पर टकराई, उसके बाद वो गेंद आगे की तरफ आई, सिंगल लिया गया और सिंगल के साथ स्कोर का 35 पर पहुंच गया। साझेदारी बनी है, भागीदारी बनी है, इसीलिए कहा जाता है घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का, क्रिकेट में पार्टनरशिप का बहुत महत्व है। साझेदारी बनेगी, मैच बनेगा। साझेदारी नहीं बनेगी, वो मैच छूट जाएगा। 35, माहौल देखिए क्या बना भाई, इलेक्ट्रीफाई माहौल। फुल टॉस गेंद थी, बिल्कुल वो फुल टॉस के ऊपर फुल टोल वसूल कर सकते थे। शानदार फील्डिंग, उसके बाद डायरेक्ट हिट करने की कोशिश, इनका ही बचा हुआ था। थर्ड अंपायर का इशारा हुआ। स्पोर्ट्स टीम की तरफ जाना पसंद करेंगे, वो टेक्निकल टीम की तरफ जाना पसंद करेंगे। इसी मैच में बिल्कुल वो थर्ड अंपायर का आना बचा हुआ था, सब कुछ हुआ था। बल्लेबाजी हो रही है, गेंदबाजी हो रही है, उसके बाद वो थर्ड अंपायर की जरूरत थी। वो थर्ड अंपायर का इशारा किया गया, टीवी अंपायर का इशारा किया गया। हमारे ऑफिशियल अंपायर ने टीवी अंपायर की तरफ जाना पसंद किया। इलेक्ट्रीफाइड माहौल बना हुआ है। 2026 का अद्भुत नजारा कुछ ही देर में इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने के लिए हमारे ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन के प्रेसिडेंट साहब हाजी इकबाल मेमन साहब, ऑफिसर साहब बिल्कुल वो मंच के ऊपर आएंगे, उनका भी स्वागत है। उसी के साथ हमारे ऑफिशियल अंपायर का इशारा, ओयूटी, बल्लेबाज आउट, शाहरुख मेमन बैक टू पवेलियन, बहुत बड़ा शिकार, रन आउट का विकेट, ना खुश रहेंगे। आइए डीजे मास्टर, विकेट गिरा, गाने को समय मिलने वाला। आयत 11 की वो दूसरी उम्मीद टूटी। थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता थोड्याच वेळामध्ये ऑल इंडिया मेमन जमातीचे फेडरेशनचे अगदी प्रेसिडेंट साहेब हाजी इक्बाल मेमन ऑफिसर साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे. त्यांच्याबरोबर ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे होनेबर जनरल सेक्रेटरी जे आहेत अजीज सत्तार मच्छीवाला साहेब यांचं देखील आगमन होणार आहे. आणि त्याचबरोबर चेअरमॅन ऑल इंडिया मेमन जमात युथ विंगचे सन्मान्य आदरणीय इम्रान फ्रूटवाला साहेब त्यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये होणार आहे. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मेमन समाजाकरता अनेक मोठमोठे कार्यक्रम केलेले आहेत, अनेक मोठे योगदान दिलेले आहेत, त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. नए बल्लेबाज मैदान के अंदर शाहरुख की जगह लेकर आकिस मैदान के अंदर 35 रन बने गए. 25 लॉस ऑफ 2. आकिस आने के बाद डंडी गोल, गेंद अंदर की तरफ, डंडी बाहर की तरफ. आकिस आए, आकिस चले गए, तीसरा शिकार हुआ. आयत 11 की उम्मीदों को लगने वाला ये तीसरा झटका, तीसरा ब्रेक लूप, गाने को समय मिलने वाला. बल्लेबाज आउट, बैक टू पवेलियन. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता, अफजल कच्ची फॅन क्लब ची स्पर्धा पाहण्याकरता आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता सह्याद्री शिक्षण संस्थेचे नुकतीच मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे, कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे, अनिरुद्ध शेखर निकम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. अनिरुद्ध निकम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अनिरुद्ध शेखर निकम कार्यसम्राट आमदार साहेब यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. सह्याद्री शिक्षण संस्था ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं बोलबाला आहे, त्या संस्थेचे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. अनिरुद्धजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
राजकारणामध्ये आपण पाहिलं तर युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं युवा शक्ती, शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांचं जोर आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अनिरुद्धजी निकल साहेब त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अफजल कच्चे फॅन क्लबच्या वतीनं, त्याचबरोबर अब्दुल कादरी स्पोर्टच्या वतीनं नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता आकिबच्या जागेकडनं रिहान मैदानामध्ये आलाय. धावसंख्येला आकार मिळालाय. धावसंख्या आपण पाहिले तर टीमची टोटल धाव फलक्यावरती 36 धाबा झालेल्या आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धाबा. षटक क्रमांकचा विचार केला तर डाबातला आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. कादर रत्नागिरीचा जो गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्कवरती आयात 94 धाबांचा पाठलाग करत आहेत. 36 धाबा झालेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. रत्नागिरी टायटन्स कडनं कादर मेमन बॅकफुटवर गेले ते ऑन साईडला मुझम्मिल अकबानीला मोठा फटका खायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क तेवढे चांगला झाला नाही. एक धाव तो मिळणार आहे. एखादा मध्ये धाव फलकाला आकार मिळेल. आयात 11 हरण्याचा संघ 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 धावा धाव फलकावरती आहे. 3 गडी बाद 37 अशी धावसंख्या झालेली आहे. 37 लॉस ऑफ 3 आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट नाव. एक गाड्या घेऊया. गाड्यांचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. जास्त चर्चा करू नका. चर्चा केली तर खर्च देखील होणार आहे. एक गाड्या घेऊया. गाड्यांचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता शिवसेनेचे महिला शहर प्रमुख म्हणून त्यांच्या खात्यावरती मोठी जबाबदारी आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. शिवसेनेचे महिला शहर प्रमुख टकले मॅडम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नारी शक्तीला आपला सलाम आहे. आज नारी शक्ती म्हणून टकले मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. शिवसेनेचे महिला शहर प्रमुख म्हणून ते कामगिरी करतायत. अकोटामध्ये चेंडू होता मैदानामध्ये ऑन साईडला खेळला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यानं झेल पकडलाय. बॅट्समॅनचा खेळ संपलाय. आयात 11 हार नाही संघाला. 4था धक्का, 4था ब्रेक थ्रू. मुझम्मिल अकबानी बाद. मुझम्मिल अकबानी बाद झाला. मोठा फटका त्याला खेळायचं होतं. नॉन स्टॅकेटला रिहान आहे. नवीन बॅट्समॅन आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता शादाब मेमन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 37 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. कादर मेमन 34 षटक घेऊन आलेत. सदोतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 विकेट के नुकसान पर 37 मध्ये अतिथि कक्ष के अंदर कई मेहमान जुड़े हुए, उनका भी स्वागत है. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची निवड करण्यात आली, ज्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या वर्षामध्ये देण्यात आली, ते सन्माननीय आदरणीय आमच्या युवकांचं प्रेरणास्थान, युवकांची युवा शक्ती म्हणून त्यांची ओळख आहे अनिरुद्ध शेखर निकम. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर जनतेचा राजा म्हणून ज्यांची ओळख आहे माजी आमदार सन्माननीय आदरणीय रमेशभाई कदम साहेब देखील आहेत. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर या ठिकाणी जोडले गेलेले, त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. शादाब मैदानामध्ये आले. 2 धावांचा फटका त्याने खेळलेला आहे. 2 धावांमध्ये धाव फलकाला आकार मिळणार आहे. टीमची टोटल धाव फलकावरती 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. सेमीफायनलचा दुसरा थरार, पहिला थरार IK11 म्हणजे इम्रान कच्ची आणि त्याची कंपनी फायनल मध्ये गेली आहे. कादर मेमन ऑन साईडला खेळायचं होतं. बॉलने बॅटचा संपर्क झाला नाही. एस्टॅनच्या मागे मुबीन पारेख आहेत. टीव्ही अंपायरचा इशारा करण्यात आलेला आहे. थोड्या वेळ करता खेळ देखील थांबणार आहे. शादाब फटका खेळला होता, त्याच्यानंतर यष्टीरक्षकनं चांगलं यष्टीरक्षण केलं. एस्टॅनच्या मागे टिपला यष्टीरक्षक. उधळण्या तुझा धाव. अगदी आता 3ऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. टीव्ही अंपायर बिझी होणार आहेत. स्पोर्ट स्ट्रीम वरती ही स्पर्धा दाखवली जाते. दापोलीचं युट्यूबचं जे चॅनल आहे आकिब चिपळूणकर साहेब यांच्या मालकीचा जो चॅनल आहे त्या चॅनल वरती ही स्पर्धा दाखवली जाते. युट्यूब वरती अनेक प्रेक्षकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत
या अफजल कच्ची फॅन क्लबची स्पर्धा पाहिलेली आहे आणि आता टीबी अंपायरचा इशारा काय येणार आहे? सर्वांची नजर टेक्निकल टीम कडे आहे. टीबी अंपायरचा निर्णय फार महत्वाचा असणार आहे. थोडस फास्ट क्रिकेट व्हायला पाहिजे. पंचांचा इशारा ओयूटी आउट. 5वा धक्का, 5वा ब्रेक थ्रू. 39 धावांवरती तो 5वा धक्का दिला गेला आयात 11 संघाला. 5वा गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाले. 7व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत आयात 11 या संघाच्या माध्यमातून. बॅट्समॅन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बिलाल अरमान. स्ट्रायकर वरती अरमान. नॉन स्ट्रायकरला आपण रियानला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती हरनाई दापोलीचा एक धुरंधर गोलंदाजी मार्कवरती कादर मेमन. हा चेंडू थोड्याशा धीम्या गतीने टाकायचं होतं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं होतं परंतु ऑफ टर्मच्या जास्त बाहेर गेला. वर्ल्ड जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धाबा वाढले टीमची टोटल होता धाव फलकावरती 40 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7व्या क्रमांकावरती अरमान. नॉन स्ट्रायकिंगला रियान. 40 धावा झाले. 94 पर्यंत पोहोचायचं आहे. पकड बनवली रत्नागिरी टायटन्सनं. एक चांगला बॅटल या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. मोठा फटका खेळले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय. चांगला जजमेंट. आता अरबानला देखील परतावा लागेल. 6वा धक्का. 6वा ब्रेक थ्रू. बॅटिंग करणारा संघाला आयात 11 हरणे. 40 वरती 6. या डीजे मास्टर तुम्हाला संधी मिळाली आहे. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 40 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. आयात 11 संघ अडचणीमध्ये सापडला. बिलाल नहीं बल्लेबाज बिलाल मैदान के अंदर. सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. 4था ओवर चल रहा है. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. ऑफ टर्म के बाहर गेंद थी. टपकाने के बाद थोड़ी सी रफ्तार के साथ गेंद विकेट कीपर के दस्तारों में चली गई. या स्पर्धेला स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व शिवसेनेचे गटनेते आणि शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अंकुशजी आवले साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेनेचे गटनेते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अंकुशजी आवले साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता अफजल कच्ची फॅन क्लब संघाला शुभेच्छा देण्याकरता त्यांचं आगमन झालेलं आहे. अंकुशजी आवले साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आपलं सहर्षने हार्दिक स्वागत आहे. या वर्षी अनेकांना वेगळे पद दिले गेले. वेगवेगळी जबाबदारी दिली गेलेली आहे आणि शिवसेनेचे गटनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. विद्यमान नगरसेवक देखील आहेत. अंकुशजी आवले साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आमच्या पेटमा भागातलं एक लाडकं व्यक्तिमत्व, समाजकारणामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व, अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. पेटमाप मध्ये अगदी अनेक युवकांच्या पाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व कादिरबाई मुखादम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कादिरबाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युवकांची युवा शक्ती म्हणून त्यांची वेगळी ओळख पेटमाप मध्ये आहे. कादिरबाई आपलं सहर्षने हार्दिक स्वागत कोकण विमेन प्रीमियर लीग 2026च्या महासंग्रामामध्ये.
अगदी 43 धावा झालेल्या आहेत. 51 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याच पद्धतीने या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता मयूर फटकुरे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आता मान सन्मान केले जाणार आहे. या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे, अफजल कच्ची फॅन क्लबचं ब्रीद वाक्य आहे, अतिथी देव भव. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आमचं अवल्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच आपण अफजल कच्ची फॅन क्लबची स्थापना केलेली आहे. आणि या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि आमचे मार्गदर्शक अफजलभाई कच्ची साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचा आपण यथोचित मान सन्मान आता या ठिकाणी करणार आहोत. सर्वात आधी आपण युवकांची युवा शक्ती, युवकांचं नेतृत्व, ज्यांच्या खांद्यावरती आता शिक्षण क्षेत्रातली मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि अगदी स्वतःचं शिक्षण देखील परदेशामध्ये जाऊन घेतलेलं आहे आणि मोठी डिग्री देखील त्यांना मिळालेली आहे. त्यांचं यथोचित मान सन्मान अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीने या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. अनुरुद्ध शेखर निकम साहेबांचं या व्यासपीठावरती त्यांचं स्वागत केलं जात आहे. जरा टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला पाहिजे. सन्माननीय आदरणीय अनिरुद्ध शेखर निकम साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतं. कार्यसम्राट आमदार दमदार आमदार शेखर निकम साहेबांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती पार पडलं गेलं. अनिरुद्ध निकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहर्षाने हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीने या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि या स्पर्धेला ज्यांचं आगमन झालेलं आहे, शिवसेनेचे गटनेते आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय अंकुशजी आवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. अफजलभाई कच्चे आणि असलमभाई मेमन या दोघांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेनेचे गटनेते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अंकुशजी आवले साहेब, चिपळूण नगर परिषदचे नगरसेवक अंकुशजी आवले साहेबांचं स्वागत. टाळ्यांचा गजर होत राहिलं पाहिजे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती अजून एक लाडकं व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे. पेटमाप मधलं एक लाडकं व्यक्तिमत्व, युवकांचं युवा शक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. युवकांबरोबर सातत्यानं उभं राहणारं व्यक्तिमत्व, गरजेला धावून जाणारं व्यक्तिमत्व आणि अगदी समाजकारण त्यांच्या रक्तामध्ये आहे, तो व्यक्तिमत्व कादिरभाई मुकादम साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं स्वागत अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीने टाळ्यांचा गजर कादिरभाई मुकादम साहेबांकरता. कादिरभाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आपण पाहिलं तर एक महिलांचं देखील आगमन झालं. आज वेळेत वेळ काढून, आजच्या काळामध्ये लोकांकडे बरंच काय परंतु वेळ नाही आहे आणि आज शिवसेनेचे महिला शहर प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. टकले मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. फैसल पटेल याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून, महिला शहर प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जरा टाळ्यांचा गजर महिलांकरता देखील पाहिला पाहिजे. सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता सन्माननीय आदरणीय सलीमभाई मेमन साहेब खास हरणेवरनं दाखल झालेले आहेत. अशरफभाई मेमन हरणेवरनं दाखल झालेले आहेत. त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. रफिकभाई मेमन यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा विनंती करणार आहे अफजलभाई कच्ची आणि असलमभाई मेमन यांना विनंती करतोय, अगदी आपण युवकांना अनेक खेळ बघितलेले आहेत आणि अनेक व्यासपीठावरती सातत्याने युवकांना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व, अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व जमीरभाई मुल्लाजी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं जमीरभाई मुल्लाजी साहेबांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती पार पडलं जाणार आहे. जमीरभाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहर्षाने हार्दिक स्वागत आहे.
मैदानामध्ये रत्नागिरी टायटनचा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. फायनलचा मॅच अजूनही शिल्लक आहे. IK11 इम्रान कच्छी आणि चिपळूण विरुद्ध रत्नागिरी टायटन्स. लाईनअप करून घ्या चला प्लीज. IK रत्नागिरी टायटन्स कादर संघ घेऊन या. लाईनअप केलं जाणार आहे. चला प्लीज आपण एका बाजूला अफजल कच्चे फॅन क्लब लिहिला आहे, दुसऱ्या बाजूला KMPL लिहिलेलं आहे. जनतेचा राजा म्हणून ज्यांची ओळख आहे या ठिकाणी रमेशभाई कदम साहेब आलेले माजी आमदार देखील आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि DJ मास्टर आपण राष्ट्रगान तयार ठेवायचं, राष्ट्रगीत तयार ठेवायचं.